वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज. आज आपण बनवणार आहे एकदम हेल्दी असे ड्रायफ्रुट्सचे लाडू. हिवाळ्यामध्ये हे लाडू खूप जण बनवतात. आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवता येतील तेच सांगणार आहे. चला तर मग रेसिपी पाहूयात. सगळ्यात अगोदर मी इथे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. तुम्हाला कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथे घेऊ शकता. पण सगळ्यात इम्पॉर्टंट इथं आपल्याला काजू आणि बदाम लागणार आहेत. ते आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचे आहेत. मी इथं काजू पाव किलो घेतलेले आहेत आणि बदाम पाव किलो घेतलेले आहेत. त्यानंतर तुम्ही सीड्स घेऊ शकता, बिया. ज्या तुम्हाला कोणत्या बिया आवडतात ते तुम्ही इथं घेऊ शकता. मी इथं भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. त्यानंतर पिस्ता घेतलेला आहे. काळे मनुके घेतलेले आहेत आणि आपले जे गोल्डन कलरमध्ये मनुके येतात ते घेतलेले आहेत. त्यानंतर अक्रोड घेतलेला आहे. तुम्हाला जे कोणते ड्रायफ्रुट्स आवडतात ते तुम्ही इथं घेऊ शकता. प्रमाण तुमच्या मर्जीने ठेवू शकता, किती प्रमाण ठेवायचं आहे. पण काजू बदामचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथं घेतलेला आहे खजूर. खजूर मी अर्धा किलो घेतलेले आहेत. जरा जास्त गोडसरपणा येण्यासाठी मी इथं खजूर जरा जास्त वापरले आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरू शकता. पाव किलो घेतला तरीही चालेल. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे 2 चमचे खसखस आणि 3 ते 4 चमचे तीळ घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता कमी जास्त. त्यानंतर मी इथं 2 चमचे तूप घेतलंय कढईमध्ये. छान तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर बदाम भाजून घ्यायचे आहेत. सगळेच एकदम भाजून घ्यायचे नाहीयेत, त्यामुळे व्यवस्थित भाजलं जात नाही. बदाम भाजायला जरा वेळ लागतो आणि काजू लगेच भाजतात, त्यामुळे जरा वेगवेगळंच भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी बदाम छान असे भाजून घेतलेले आहेत. थोडासा कलर चेंज झाला बदामचा की लगेचच आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि काजूचा सुद्धा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर झाला की काढून घ्यायचेत. त्यानंतर मी इथे घेतलेले आहेत अक्रोड. अक्रोड सुद्धा खूप लवकर भाजतात, त्यामुळे लगेच काढून घ्यायचे आहेत थोडासा कलर चेंज झाल्यानंतर. आणि उरलेले जे बिया आहेत भोपळ्याच्या किंवा मनुके आहेत, त्यानंतर पिस्ता हे खूप लवकर भाजतात, त्यामुळे त्यांना एक साथच टाकायचं आहे. आणि मनुके थोडेसे फुगल्यानंतर आपल्याला लगेचच हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मनुके छान असे फुगलेले आहेत. आता आपल्याला काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता मनुक्याचा आकार सुद्धा चेंज झालेला आहे आणि हे लगेचच काढून घ्यायचं आहे मनुक्याचा आकार चेंज झाल्यानंतर. त्यानंतर मी इथं तीळ भाजून घेणार आहे सगळ्यात पहिल्यांदा. मी इथं मोठा 4 चमचे तीळ घेतलेले आहेत, मोठा 4 चमचे. त्यानंतर तीळ सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर लगेच काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर खसखस टाकायची. खसखसचा सुद्धा कलर चेंज झाल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता ब्राऊन असा कलर आलेला आहे खसखसला सुद्धा. थोडंसं हे भाजण्याच्या प्रोसेसला वेळ लागतो, पण एकदम छान असे लाडू होतात हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर. त्यानंतर मी इथं खोबरं घेतलेलं आहे. खोबऱ्याचा जो गुंडा असतो तो इथं आपल्याला घ्यायचा आहे दीड. मी दीड घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार घेऊ शकता. छान असा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे. खोबरं खिसून घेतलेलं आहे मी छान बारीक. त्यानंतर तुम्ही बघू शकता आपले ड्राय फ्रुट्स जे भाजून घेतले होते, काजू आणि बदाम पहिल्यांदा